आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. शिवालिक आणि नंदादेवी या दोन भारतीय जहाजांनी आज सकाळी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे सुरक्षितपणे मार्गक्रमण केलं. जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी दिल्लीत आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या दोन जहाजांवरून 92,700 मेट्रिक टन LPG आयात केला जात आहे. ही जहाजे 16 आणि 17 मार्च रोजी गुजरातमधल्या मुंद्रा आणि कांडल बंदरावर पोहोचतील, असं सिन्हा यांनी सांगितलं. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक तरुण प्रकाश यांनी नागपूर विभागाच्या सिवनी नैनपूर विभागाची व्यापक तपासणी केली. या तपासणीदरम्यान त्यांनी सिवनी नैनपूर स्थानके आणि नैनपूर केवलारी विभागाचा विशेषतः आढावा घेतला. नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. अलीकडेच शहडोल नागपूर एक्सप्रेसच्या ब्रेकव्हॅनचे चाक रुळावरून घसरले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाव्यवस्थापकांनी वैयक्तिकरित्या विभागाची पाहणी केली. चंद्रपूर जिल्ह्यातील लोहरा डोंगरी खाण प्रकल्पाच्या विरोधात इकोचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांचे गत 9 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर समोर असलेले अन्नत्याग सत्याग्रह आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत सोडण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील मढा सावंगी गावातील प्रगतशील महिला शेतकरी संगीता जोगी यांनी शेवग्याच्या मोरिंगा पानांपासून मोरिंगा पावडर तयार करून स्वतःचा व्यवसाय उभारला आहे. उमेद अभियानाच्या माध्यमातून कर्जाची सुविधा घेत त्यांनी या व्यवसायाला आधुनिक स्वरूप दिले असून आज त्या लाखो रुपयाचे उत्पादन घेत आहेत. सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या महालक्ष्मी सरस 2026 वस्तू आणि विक्री प्रदर्शनात त्यांनी आपल्या उत्पादनाचा स्टॉल लावला असून नागरिकांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हवामान. आज विदर्भात सर्वात जास्त तापमानाची नोंद अमरावती येथे 41.8 अंश सेल्सिअस करण्यात आली असून उद्या अकोला आणि अमरावती येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 ऐकता येईल. नमस्कार.